दिवशी आपल्याला स्वराज्य गणतंत्र दिन मिळाला असं आपण समजतो. देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला. पण इंग्रजांनी देश स्वतंत्र करताना इथल्या नेत्यांना जाणीव करून दिली होती की आम्ही हा देश सोडून जाऊ तेव्हा इथे शेकडो जाती, हजारो जाती, शेकडो भाषा, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळ्या चालीरीती, हा देश चालेल कसा. म्हणून त्याच वेळेस त्यांनी प्रोसिजर करताना एक संविधान सभा, त्यासाठी इलेक्शन, एक निवडणूक घेतली संपूर्ण देशात आणि संपूर्ण देशातून काही विद्वान निवडले गेले. आपणाला बहुतेक लोकांना माहिती असेल की या संविधान सभेत बाबासाहेबांना येण्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागले. महाराष्ट्रातून बाबासाहेब कुठल्याही परिस्थितीत येणार नाही अशी परिस्थिती मनुवाद्यांनी एक अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की महाराष्ट्रच काय, पंजाब किंवा इतर कुठलाही प्रांत बाबासाहेब जिथे उभे राहतील तिथून संविधान सभेत निवडून येणार नाही. बाबासाहेबांना याची जाणीव झाली. महाराष्ट्रानंतर ते पंजाबचा विचार करायला लागले होते, सर्वांना कल्पना आहे. त्यानंतर ते बंगालमधून संविधान सभेत निवडून आले. पण त्याही मध्ये षड्यंत्र असं झालं की बंगाल हा प्रांत जिथून बाबासाहेब निवडून आले तो पाकिस्तानला दिला गेला. आणि पाकिस्तानला दिल्यानंतर बाबासाहेबांनी तिथला राजीनामा दिला की मी पाकिस्तानमध्ये जाऊन काय करू. तिथला राजीनामा दिला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं याची बहुतेक काहीच लोकांना कल्पना असेल. इंग्लंडमध्ये जाऊन आपली खरी व्यथा मांडली. व्यथा अशी मांडली की बाबासाहेब इंग्रजांना सुनावणारे या देशातले प्रथम नागरिक होते की तुम्ही आमच्या देशाला स्वातंत्र्य दिलं पण संपूर्ण स्वातंत्र्य दिलं नाही. या देशाची सत्ता तुम्ही बहुजनांच्या हाती, सर्वांच्या हाती सोपवली नाही. या देशाची सत्ता तुम्ही केवळ मनुवादी ब्राह्मणांच्या हाती सोपवली आहे. हा आमच्यासोबत महाविश्वासघात आहे. बाबासाहेबांनी जेव्हा या सर्व गोष्टीची कल्पना इंग्लंडला जाऊन त्या पंतप्रधानांना सांगितली आणि जाणीव करून दिली की या देशाची जेव्हा फाळणी करण्यात आली, मी जिथून निवडून आलो तो प्रांत तिथं 50% पेक्षा जास्त मुसलमान नसताना केवळ मी निवडून आलो म्हणून पाकिस्तानमध्ये दिला गेला, तेव्हा जेव्हा जाणीव करून देण्यात आली तेव्हा त्यांना वाटलं की बाबासाहेब संविधान सभेत येऊ नये म्हणून यांनी अशा प्रकारची व्यूहरचना केली आहे. त्यांनी नेहरूंना या विषयाची कल्पना दिली आणि 2 पर्याय ठेवले की एक तर बाबासाहेबांना संविधान सभेत घ्या किंवा जो प्रांत जिथून बाबासाहेब निवडून आले तो प्रांत घ्या. पण तो प्रांत घेणं शक्य नव्हतं. बाबासाहेबांना शेवटी संविधान सभेत घ्यावं लागलं. आणि जगातले प्रख्यात विद्वान 1 नंबरचे की या देशात सर्व नेत्यांसमोर पर्याय नव्हता की बाबासाहेबांशिवाय हे संविधान कोणी बनवणार नाही. त्यामुळे आपोआपच जबाबदारी बाबासाहेबांकडे या संविधानाची आली. आणि आपणाला माहीत आहे की बाबासाहेबांनी अतोनात परिश्रम घेतले. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या संविधानाला बनवायला लागले. बंधूंना आपणाला माहित आहे आपल्या संविधानमध्ये 395 कलमे, 7 परिष्ठ, 11 सत्रे झाली. या संविधानासाठी 141 बैठका झाल्या. 7635 दुरुस्त्या सुचविल्या गेल्या. त्यापैकी 2476 दुरुस्त्या मंजूर झाल्या. 165 दिवस कामकाज झाले. खूपदा डिबेटिंग झाल्या. बाबासाहेबांना जिथं जिथं शक्य होत असेल तिथं डिबेटिंग करून ज्या गोष्टी शक्य होत असेल त्या सर्व गोष्टी या देशाच्या बहुजनासाठी, या देशाच्या खरी नागरिकासाठी त्यांनी करून घेतल्या. पण जगातलं सर्व उत्कृष्ट संविधान बनवल्यानंतर आज आपणाला माहित आहे की 1950 नंतर 2015 65 वर्ष झालेली आहे. सर्वात उत्कृष्ट संविधान बनवल्यानंतरही संविधान लागू करणारे, त्या संविधानाला चालवणारे मनुवादी मानसिकतेने गासलेले लोक असल्यामुळे हा देश आजही समोर जाऊ शकला नाही. फार मोठ्या उणीवा आल्या. एक विषमतेची दरी निर्माण झाली. आर्थिक विषमतेची एवढी भयंकर दरी निर्माण झालेली आहे की एकाकडे
अरबो खरबो संपत्ती आणि दुसरीकडे खायलाही काही नाही. एक वेगळा काही समाजात अपप्रचार व्हावा, तो समाज अशिक्षित राहावा आणि केवळ एखादा एकच समाज तो फार उच्च उच्च व्हावा, विद्वान व्हावा, अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या हाती सत्ता आल्यामुळे त्यांनी केलेली आहे. तर संविधानामध्ये सर्व गोष्टी असताना या देशासाठी हे संविधान, या देशातल्या प्रत्येक माणसासाठी संविधान असताना एक मत एक मूल्य, मग तो गरीब असो श्रीमंत असो, असं असताना इथे आजही एवढी विषमता निर्माण झालेली आहे. तर या संविधानासमोर आव्हाने कुठले व त्यावरील उपाय, संभाव्य उपाय काय, या विषयाची जाणीव सर्वांना व्हावी, यासाठी आज बानाईने संविधान समोरील आव्हाने व त्यावरील संभाव्य उपाय, त्यावर या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. आपण काय करू शकतो या विषयावर विचार करून आपल्याला जेवढं शक्य होईल या देशासाठी, या समाजासाठी आपली तयारी ठेवावी, तन्मन धनाने या मुव्हमेंटला समोर वाढवण्याचा प्रयत्न करावा, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आजचा जो विषय आहे भारतीय संविधानासमोरील आव्हाने आणि त्यावरचा उपाय, या विषयाचे 3 भाग पडतात. एक भारतीय संविधान, त्याच्यानंतर आव्हाने आणि उपाय. भारतीय संविधान म्हणजे काय? 395 कलम मी तुम्हाला सांगणार नाहीत. एकाच वाक्यात संपूर्ण भारतीय संविधानाची मी तुलना करतो, त्याची व्याख्या करतो. ती व्याख्या अशी: भारतीय संविधान म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याची व्यवस्था म्हणजे संविधान. एकाच वाक्यात 395 कलम आहेत. दोस्तांनो, संपूर्ण संविधान तर वाचलंच पाहिजे. मी अशा विरोधात नाही की ती संविधान आपण वाचायचं नाही, पण हे एक वाक्य जरी आपण समजून घेतलं ना, की न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित कल्याणकारी राज्याची निर्मिती करणारी व्यवस्था म्हणजेच भारतीय संविधान. तुम्हाला जर काही डाऊट असतील, तुमच्या काही शंका असतील, त्या शंका तुम्ही नोट करा. त्यानंतर या संविधानाला, या व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी पद्धतशीरपणे कोडिफाईड केलं. या व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी पद्धतशीरपणे कोडिफाईड केलं आणि त्याला नाव दिलं भारताचं संविधान. कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो, कायद्याचा पंडित म्हणून नाही. भारताचं संविधान म्हणजेच लॉ ऑफ द लँड. या देशाच्या भूमीचा कायदा म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधानापेक्षा कोणताही कायदा श्रेष्ठ असूच शकत नाही. अनेक कायदे आहेत आपल्या देशामध्ये, अनेक कायदे आहेत. IPCI, CPCI असे बरेच कायदे आहेत. स्वातंत्र्याच्या अगोदर निर्माण झालेले कायदे आहेत. त्याच्यानंतर भारत सरकार सुद्धा अनेक कायद्याची निर्मिती करते. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, एखादी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश नाही. राज्य म्हणजे सरकार, कोणी असो, जिल्हा परिषद असो, म्युनिसिपल काउन्सिल असो, स्टेट असो, सेंट्रल असो, राज्य याची संकल्पना राज्य. असा कोणताही कायदा करू शकत नाही जो संविधानाच्या विसंगत आहे. स्टेट कॅनॉट मेक एनी रूल by passing the constitutional provisions, and if it is happened, भारतीय संविधानाच्या 226 कलमा अंतर्गत तुम्हाला हायकोर्टात जाता येतं आणि भारतीय संविधानाच्या कलम 32 नुसार तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं.
दोस्तांनो, अनेक कायदे सरकारनं बनवले आहेत. जिल्हा परिषद कायदे बनवते, महाराष्ट्र सरकार कायदे बनवते, नगरपालिका कायदे बनवते, राज्य सरकार कायदे बनवते, भारत सरकार कायदे बनवते. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा कायदा भारतीय संविधानाशी विसंगत आहे, त्याला आपण आव्हान देऊ शकतो. संविधानासमोर एक आव्हान आहे की जर संविधानाचे तत्व जर कोणी पालन करत नसतील, सरकार पालन करत नसेल, तर त्याला आपण आव्हान का करत नाही? अर्थात करतात. अनेक लोक आहेत, अनेक विद्वान मंडळी आहेत, ते आव्हान करतात. आणि अनेक असे संशोधन आहेत जे सुप्रीम कोर्टानं स्ट्रक डाऊन केलेले आहेत, निरस्त केलेले आहेत. हे एक फार मोठं आपल्याकडे आव्हान आहे. दोस्तांनो, जाता जाता मी फक्त एवढंच म्हणतो, कर सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो. दोस्तों, अरे कर सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो. रुख हवाओं का बदल दे, अरे रुख हवाओं का बदल दे. वो हुनर पैदा करो जो इस संविधान को बदलने की कोशिश करेगा. अरे जो इस संविधान को बदलने की कोशिश करेगा, प्रबुद्ध भारत को हिंदुस्तान बनाने की कोशिश करेगा, उसको मुंह तोड़ जवाब देने की हिम्मत करो. ऐसी मुंह तोड़ जवाब देने की हिम्मत करो. जय भीम, जय भारत. मित्रो, या देशामध्ये दोन समूह आहेत. मला असे दिसतात की दोन वेगवेगळे समूह. एक समूह असा आहे, तो समूह संविधानाला मानणारा आहे, आणि दुसरा समूह आहे तो संविधानाला न मानणारा आहे. असे दोन प्रकारचे म्हणजे असणारे म्हणजे समूह आहे या देशामध्ये. आणि मग या देशामध्ये अशा दोन प्रकारच्या समूहामध्ये आम्ही इथे जमलेलो आहोत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त. आणि विषय असा आहे की संविधानासमोरचे आव्हान आणि पर्याय. म्हणजे याचा अर्थ आम्ही इथं जमलेलो आहोत, प्रजाला सत्ता मिळाली नाही म्हणून हा विषय आम्ही घेतला ना. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करतो, परंतु प्रजाला सत्ता मिळाली का? प्रजासत्ताक दिन मिळाली का? आणि मग का मिळाली नाही, त्याच्या समोरचे काय आव्हान आहे, काय उपाय आहे त्याच्यावरचे, याची चर्चा करण्याकरता आपण बसलेलो आहोत. आणि ती का मिळाली नाही, एका वाक्यात जर सांगायचं असेल की या देशामध्ये संविधान न मानणारे जे लोक आहेत ते आमच्या पावलोपावली आडवे येतात, म्हणून हे आव्हाने आहेत. एका वाक्यात सांगायचं झालं तर आज आम्ही इथे पाहतो संविधानाबद्दल, तर मी थोडे काही बोलणार आहेत, म्हणजे मला जेवढं समजतं तेवढं बोलणार आहे. परंतु संविधानाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस 50 वर्ष झाले आणि त्यावेळेस दिल्लीमध्ये विज्ञान भवन मध्ये या देशाचे माजी पंतप्रधान अटलजी म्हणाले की या देशाची संविधानच अशी आहे की ती बदलावं लागणार आहे, कुचकामी आहे. आपण विसरतो जरा बघा, म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी नव्हती त्यांची, तरी ते बोलले की ह्या देशाची असणारी संविधान ही कुचकामी आहे, त्याच्यात बदल करावा लागणार. आणि त्यावेळेसच के नारायण राष्ट्रपती होते आणि के नारायण त्याच्यानंतर बोलले. काय बोलले के नारायणजी? राष्ट्रपती काय म्हणाले की या देशाची संविधान खूप चांगली आहे, जगामध्ये त्या संविधानाला तोड नाही. के नारायण म्हणाले, परंतु हे संविधान चालविणारे जे मंडळी आहेत ते कुचकामी आहे, असं के नारायण बोलले. म्हणजे एक समूह जो आहे तो संविधानाला मानणारा आहे आणि एक समूह तो संविधानाला न मानणारा आहे. आणि आम्ही जे पाठवतो लोक, तिथे जे लोक पाठवतो ते संविधानाला न मानणारे लोक पाठवतो. म्हणजे जो संविधानाला मानत नाही तो बुद्धाला मानत नाही, आणि बुद्धाला धम्माला न मानणारे लोक आम्ही संविधानात जर पाठवत असो तर अंमलबजावणीची अपेक्षा कसे करावी हो आम्ही? या महाराष्ट्रामध्ये 156 घराण्याच्या हातामध्ये घराणेशाही, सत्ता आणि संपत्ती. व्हॉट इज दिस? 12 कोटीची
कुठून? त्या नेहरू घराण्यापासून जी घराणेशाही तर गल्लीपर्यंत घराणेशाही. म्हणजे कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, घराणेशाही सुरू झाली. हा एक पर्याय त्या ठिकाणी त्या लोकांनी दिला, तरी आम्ही स्वस्त. बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली, झाला भारत बौद्धमय. भारत बौद्धमय झाला. संविधान दिलं, समता दिली, बंधुत्व दिलं, न्याय दिले, स्वातंत्र्य दिलं, झाला भारत बौद्धमय. अरे राष्ट्रपती भवनावर आमचं अशोक चक्र आहे, सत्यमेव ज्योती आहे, राजमुद्रा आहे, झाला भारत बौद्धमय. पण आज आपण ह्या विषयावर काय चर्चा करतो? मग याचा पण विचार आम्ही केला पाहिजे. काय करतो आज? काय गरज पडली? काय गरज पडली आज? आता थम्पिंग मेजॉरिटी निवडून दिला ना त्याला, त्यावेळेस नव्हती ना 2/3 मेजॉरिटी. काय केलं तिथे? काय कारण आहेत? बाबासाहेबांच्या संविधानानं हे संस्थानिक होते, निजाम सारखा संस्थानिक. पोर्तुगीजला सुद्धा गोव्यामधून बाबासाहेब मुळे त्या ठिकाणी जावं लागलं, लक्षात ठेवा. हा इतिहास खूप वेळ लागेल सांगायला. परंतु गोव्यामधले पोर्तुगीज जे गेलेत, ते पोर्तुगीज जे गेलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे गेले, हे लक्षात ठेवा. मग बाबासाहेब ब्रिटिश धार्जिणे होते का? बाबासाहेबांना स्वातंत्र्य पाहिजे होतं का नाही? बाबासाहेबांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, आणि म्हणून या देशातले जे संस्थानिक होते, बाबासाहेबांच्या संविधानामुळे संस्थानिकेचे असणारे स्थावर मालमत्ता, मग ते कारखाने असतील, जमिनी असतील, त्या सरकारी झाल्या ना, सरकारी जमिनी. हा बदल झाला ना संविधानामुळे. हा बदल झाला की या देशातल्या संस्थानिकाच्या असणाऱ्या जमिनी, या देशातल्या असणाऱ्या कारखाने संस्थानिकेचे, मोठे मोठे बलाढ्य संस्थानिक होते, त्या संस्थानिकेचे सर्व स्थावर मालमत्ता सरकारी झाल्या. हा विचार करा थोडा. म्हणजे इथे संविधानाने आम्हाला दिलं आणि ते आम्हाला टिकविता आलं नाही. बाबासाहेब म्हणायचे, अरे ह्या क्रांतीचा गाडा मी स्वतः एकट्याने वडीत वडीत इथपर्यंत आणणार आहे, पण तुम्हाला जर पुढे नेता येत नसेल तर अर्धा इंच सुद्धा तुम्ही मागे जाऊन देऊ नका, हे बाबासाहेब म्हणायचेत ना. हे चाललंय ना माग, चाललंय माग. काय चाललंय? आम्ही डिपेंडेंट आहोत, बाबासाहेबांनी केलं, सगळं काय केलं, पण टिकवायची जबाबदारी वारसदारावर असते ना. आणि जो वारसदार ती आमच्या बापांनी कमविलेली संपत्ती जर टिकवित नाही, तर त्याला कोणता शब्द आहे आमच्या ह्याच्यामध्ये? काय म्हणतो त्याला आम्ही त्या वारसाला? ते म्हणणार नाही मी इथं. आम्ही बाबासाहेब आमचा बाप होता, आम्ही वारसदार आहोत. बाबासाहेबांनी कमविलेली संपत्ती, राष्ट्रीय संपत्ती आम्हाला टिकविता आली नाही, म्हणून ह्या विषयावर बोलण्याची पाळी येते आज. याचा विचार केला पाहिजे आम्ही. काय येते आणि कशामुळे ही असणारी घटना घडते या देशामध्ये? असं काय होतंय? तर याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललं पाहिजे. कारण सांगताना, पर्याय सांगताना मी सांगणार आहे, मला असं वाटतं की या देशाची लोकशाही ही विश्वामध्ये 1 नंबरची आहे. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. अनेक देशांनी आमचं मॉडेल नेलेलं आहे, नेल्सन मंडेलाने सुद्धा नेलेलं आहे, याच्यात वाद नाही. या विश्वामध्ये 187 लोकशाही मानणारे देश आहेत. 187 लोकशाही म्हणजे त्यांची आचारसंहिता लोकशाहीची आहे. मग भारताचा नंबर लोकशाही अंमलबजावणीमध्ये 37वा का लागतो? मला हा प्रश्न असा पडतो की आम्ही जे लोक निवडून पाठवितो ते व्यवस्था परिवर्तन करणारी मानसिकतेचे लोक तिथं जात नाही. पक्ष बदललेत आम्ही, अनेक पक्ष, काँग्रेस गेला, भाजप आला, परत काँग्रेस आला, भाजप आला, हे बदल झाला आमचा. परंतु तिथे गेलेले जे लोक आहेत ते व्यवस्था परिवर्तन करणाऱ्या मानसिकतेचे लोक नाहीये. ते लोक संविधान न मानणारे लोक आहेत. व्यवस्था परिवर्तन कशी अपेक्षा करायची त्यांच्याकडून? बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकी पद्धतीचे धोरण बदलताना 27 ऑगस्ट 1955 राष्ट्रीय शेड्यूल कास्ट फेडरेशन समोर अध्यक्षपदावरून बोलताना खालील ठराव पास केलेला आहे. काय केलेलं आहे? सेपरेट इलेक्टोरल और रिझर्वेशन ऑफ द सीट्स मस्ट नॉट बी रिसोर्टेड टू, इट वुड बी
enough to have plural number constitutions of the 2 or 3 with the cumulative voting. बाबासाहेबांनी घेतलेली शिफारस केलेली आहे. मग आम्ही यासाठी काय बोलणार आहोत का नाही? हा या देशातला पर्याय असू शकतो का नाही? बाबासाहेबाला सुद्धा माहित होतं का? बाबासाहेब काय त्यावेळेस त्यांनी काय केला नाही आग्रह की अशिक्षित लोक जास्त होते, आणि बाबासाहेबांनी हा ठराव मांडला ना त्यावेळेस 65% लोक सुशिक्षित झाले होते. बाबासाहेबांनी उल्लेख पण केला होता भाषणामध्ये त्या ठिकाणी. आणि मग अशा सिस्टीम जर या ठिकाणी आली तर संविधानाची अंमलबजावणी होईल ना. म्हणजे तिथे असंतोष वाढणार नाही, उद्रेक होणार नाही, नक्षलवादी होणार नाहीत कुणी. ज्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळेल ना ते सत्तेमध्ये जे जातील ना त्या समूहाचा असणारा ते प्रश्न मांडतील तिथे. बिफोर इलेक्शन अलायन्स नाही बरं का तिथे, आफ्टर इलेक्शन अलायन्स हे म्हणतात त्या म्हणजे जर्मनी पद्धतमध्ये. तुम्ही निवडणूकमध्ये समजा तुम्हाला मेजॉरिटी नाही भेटली ना, आफ्टर इलेक्शन यू कॅन कंबाईन टुगेदर, तिथं तुम्ही एकत्र येऊ शकता. तर ही पद्धतीमध्ये सुद्धा हा एक पर्याय असू शकतो. पण जाता जाता शेवटी माझा पर्याय, उपरेचा जर पर्याय विचारला तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याला पर्याय शोधले तिथालच्या मनोवाद्यांनी ना, घराणेशाहीचे, निर्गुंतवणूक मंत्रालयाचे, ईएमव्ही मशीनचे, हे पर्याय शोधले ना. आता हा पर्याय आल्यानंतर आम्ही झोपून जाऊ, आता ते पर्याय शोधतील ह्याला काही वेगळा पर्याय काढण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की याला भारत बौद्धमय करणे हाच पर्याय आहे. बाबासाहेब म्हणायचे सत्तेपेक्षा मला धम्म प्यारा आहे. बाबासाहेब म्हणायचे सत्तेपेक्षा मला धम्म प्यारा आहे. कायदा कानूनमुळं मन परिवर्तन होत नसतं, धम्मामुळं माझं परिवर्तन होत असतं. आणि धम्मामुळं परिवर्तन झालं एवढा मोठा असणारा पुरावा आमच्या समोर आहे. मी बऱ्याच ठिकाणी बघितले हो, भरदेशामध्ये ब्राह्मण आणि बुद्धाचेच मुलं आहेत साहेब. एअर इंडियामध्ये 300 विमानाचं वैमानिक बुद्धिस्ट उडवीत आहेत ते विमान. आमचेच लोक आहेत तिथे. तिथं चर्मकाराचा नाही आणि मातंगाचा नाही, शेड्यूल का म्हणजे SC मध्ये असणाऱ्या लोकांचे बी नाही, ज्यांना आरक्षणाने गेले तिथं नाही आहेत ते. आम्ही गेलो कशामुळं? आम्ही मानसिक गुलामगिरी जुगारली. आमची भौतिक प्रगती होतच असते, हा पुरावा आहे तुमच्यामुळं. मी 15 वर्षामध्ये भारत बौद्धमय करील, हा जालिम उपाय साहेब. आणि हे पर्याय किती असले ना, भारत हा बौद्धमय झाला पाहिजे. आणि जोपर्यंत भारत बौद्धमय होणे म्हणजे काय हो? म्हणजे या भारतामधली विषमता नष्ट करणे, समता आणणे, भारतामधला अन्याय दूर करणे, न्याय आणले, भारतामधला द्वेष त्या ठिकाणी कमी करून बंधुप्रेम निर्माण करणे, भारतामधली हुकुमशाही दूर करून आमची लोकशाही आणणे, हा पर्याय आहे ना, हा पर्याय. पण आम्ही ज्या धर्मामध्ये आहोत साहेब, इतकं काही असताना आमची कल्चरल आयडेंटिटी नागवंशाची आहे, आम्ही येतो तिकडे. परंतु दुसरं एक महत्वाचं कारण जाता सांगतो. कारण माझ्या धर्मामध्ये, मी ज्या धर्मामध्ये आहो, सगळं उलट आहे. हे तर आहेच उलट, पण पंचशील सुद्धा उलटे आहेत. हत्या करायची नाही, आमच्या धर्मामध्ये तर हत्या करायची सांगितली. माणसाची हत्या करा, स्त्रियांनी विधवा झाल्यावर उडी मारावं, हत्या सगळीकडे हत्या. चोरी करायची नाही. कुठे 12,500 मेट्रिक टन सोनं आहे मंदिरामध्ये, कुठे ते कुणाचं आहे? ही चोरी नाही. खोटं बोलायचं नाही. आमचा आत्मा परमात्मा काय खोटं आहे बाबा, काय खोटं, काय सांगा, डोकं भरमिष्टच होतं, एवढं खोटं आहे आमच्या इथे. व्यभिचार करायचा नाही. धर्मामध्ये आमच्या खूप व्यभिचार आहे हो. आम्हाला काय सांगितलं? अंधश्रद्धा निर्मूलन करा आणि देवरा एका हातामध्ये ठेवा. इज इट पॉसिबल? हिंदू धर्मामध्ये राहून जाती व्यवस्था निर्मूलन करा, इट इज पॉसिबल? सत्य सांगितलं पाहिजे, सत्याचं शोधन करून रोखटोक सांगा. एक वेळेस आम्हाला नाकारलं तरी चालेल, आमच्या राजकीय पक्षाला कुणी स्वीकारलं नाही तरी चालेल, पण सत्य सांगा, कन्फ्यूज करू नका, एवढंच सांगतो. प्रबुद्ध भारत, जय भीम. 26 जानेवारी पुरतं जर हे सगळं चर्चा संमेलन याच्या पुरतं सीमित असेल तर मग हा अपुरा प्रयोग. आज जशी तुम्ही चर्चा करताय संविधानासमोरील आव्हाने आणि उपाय, तशी या मंडळीनं तशीच चर्चा केली
40, 45, 46, 50च्या दरम्यान आमच्या समोरील आव्हाने आणि उपाय. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर आमच्या समोरील आव्हाने आणि उपाय. त्याने त्या आव्हानाचा सकलपणे अभ्यास केला, नीट समजून घेतला आणि उपाय केले. पहिल्यांदा आपण मंडळी असं करणार आहोत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि 26 जानेवारी पुरतं जर हे सगळं चर्चा संमेलन याच्या पुरतं सीमित असेल तर मग हा अपुरा प्रयोग आपण किती दिवस चालू ठेवायचा, हा एक दुसरा भाग. याची मांडणी मी अशासाठी केली की सध्या एका बाजूला राज्यघटनेच्या समोरील जी आव्हान आहे त्याची आपण चर्चा करतो आणि दुसऱ्या बाजूला काही वर्ग भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांचं हे बौद्धिक अपत्य आहे, लोकशाहीचं अपत्य आहे, याला कोणी इजा पोहोचवू शकत नाही, याला कोणी बिघडवू शकत नाही, याला कोणी निर्मूलन करून संपुष्टात आणू शकत नाही, अशा एका विश्वात आहे. ही दोन परस्पर विरोधी टोकं ही आपल्या विचार प्रवाहाचे प्रातिनिधिक स्वरूपात जरी मांडले तर यामधली देखील दरी आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता. फुले आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण झालेला सुशिक्षित वर्ग, ज्याला खास करून गेल्या 20-25 वर्षातील बदलाचे वारे चांगले समजतात, तो गेल्या 20-25 वर्षाच्या इतिहासाकडे सुद्धा फार बारकाईनं पाहतो. याच्या पलीकडची जाऊन जी समीक्षा आहे, जी उपरे काका करतायत ओरिजिनल घर वापसीची, ती ओरिजिनल घर वापसीची समस्या गेल्या 20-25 वर्षाच्या कालखंडामध्ये नवीन तरुण अस्तित्वात आलाय, त्याला ते कितपत पटते, हा एक थोडा चिंतेचा विषय आहे. धर्मचिकित्साचा कालावधी आणि विकास प्रक्रियाचा कालावधी, या दोहोंमध्ये अनेक देशामध्ये वेळोवेळी कटुता आणणारे प्रसंग निर्माण झाले. त्या वेळेला त्या देशातल्या लोकांच्या मतप्रवाहानुसार पसंती कुणाला मिळाली, हा एक वेगळा भाग आहे. आणि अशा या बदलाच्या कालखंडामध्ये विशेषतः युवा वर्ग हा कोणत्या प्रवाहाच्या बाजूने उभा राहिला हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी या बाबीचाही उल्लेख अशासाठी केला की विशिष्ट विद्रोह, विशिष्ट लढे, विशिष्ट भूमिका यांना जर पोषक स्वरूपाचा कालखंड नसेल, वातावरण नसेल, तर ना तेवढंसं अपेक्षित प्रमाणात यश मिळत नाही. आणि हे जर यश मिळत नसेल तर आपणालाही थोडा रणनीतीचा भाग म्हणून त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आता या बाबीचा मी उल्लेख कशासाठी केला की आपणाला ठाऊक आहे की आपण ज्या राज्यघटना संस्कृतीचे वारसदार आहोत, ज्या राज्यघटनेनं नवीन केलेल्या संस्कृतीचे पाईक आहोत, त्या राज्यघटनेच्या संस्कृतीनं कुणाच्या तरी संस्कृतीला उद्ध्वस्त केलेला आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की कुणाच्या तरी संस्कृतीला उद्ध्वस्त केलेला आहे, तेव्हा उद्ध्वस्त झालेल्या संस्कृतीचे ठेकेदार हेही स्वस्थ बसणार नाहीत, ही बाब तितकीच स्पष्ट आहे.
किंबहुना मानवी जीवनाचा हा अविभाज्य घटक काय भाग आहे की गेलेली सत्ता साम्राज्य मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो, समाज करतो आणि देश करतो. आपली हयात असलेली जर सत्ता ही संपुष्टात आली, लयाला गेली, तिचं जर पतन झालं, तर वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती, सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक समूह आणि राजकीय जीवनामध्ये प्रत्येक ऑर्गनाइज सोसायटी ती परत मिळवण्याचा प्रयत्न करत असते. आणि याची उदाहरणं देखील जगाच्या पाठीवर आपल्याला भरपूर सापडतील. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या आगमनानंतर ज्यांना वाटलं की आपली जन्मजात सत्ता उद्ध्वस्त होत आहे किंवा झाली आहे किंवा ती होण्याच्या मार्गावर आहे, ते घटक सहजासहजी भारतीय संविधानाच्या नवीन येऊ पाहत असलेल्या प्रक्रियेला तेवढंच मजबूत होऊ देणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यामध्ये अनेकविध बाबीचा उल्लेख करता येईल. अगदी राष्ट्रध्वजापासून सुरुवात केली ती घटनेच्या पूर्णपणे अंमलबजावणीपर्यंत तरी या सगळ्या टप्प्यामध्ये, विविध कालखंडामध्ये, विविध टप्प्यावरती या संविधान संस्कृतीची नवीन व्यवस्था अस्तित्वात येऊ नये याच्यासाठी अनेकविध प्रकार घडले, घडवले गेले आणि ते घडवले जातील. विशेषतः आपल्यासारख्या देशामध्ये एक बाब अत्यंत स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की आपला समाज, जसं उपरे काका म्हणाले की आपला समाज हा होमोजिनियस समाज नाही आहे, हा हिट्रोजिनियस समाज आहे. आणि हिट्रोजिनियस समाज हा परस्पर हितसंबंधाच्या विरोधातला समाज असतो. आणि ज्या समाजामध्ये विविध घटकांचे हितसंबंध हे परस्पर विरोधात असतात, त्यावेळेला त्या समाजामध्ये संघर्ष हा अपरिहार्य असतो. आणि तो संघर्ष मग वेगवेगळ्या रूपात असेल. संघर्ष म्हणजे आपल्याला मोर्चे, आंदोलनं पटकन डोळ्यासमोर येतात. पण जुन्या व्यवस्थेची मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करणं, उदाहरणार्थ जाती जातीमध्ये विवाह करणं ही मूल्य अवस्था आहे आणि आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडणं ही तिला उद्ध्वस्त करणारी मूल्यव्यवस्था आहे. म्हणजे फक्त संघर्ष याचा अर्थ आपण जो पारंपरिक पद्धतीचा संघर्ष समजतो हाच संघर्ष समजून घ्यायची गरज नाही. या संघर्षातलं मूळ फार व्यापक आहे. याचाच अर्थ असा की एखाद्या समाजामध्ये रुजलेली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच काही जी काही मूल्य असतील, मूल्य म्हणजे मार्ग असतील, जीवनाचे मार्ग असतील, माध्यम असतील, त्याला नाकारायचं, नवीन पद्धतीचा अवलंब करायचा. आणि जेव्हा नवीन पद्धतीचा अवलंब येत असतो तेव्हा कायद्याच्या भाषेमध्ये कोणत्या कायद्याला कायदा म्हणावं, आणि कायद्याच्या भाषेत असं शिकवलं जातं की जो बहुतांशी वर्ग ठरवतो त्याला कायदा म्हणावा. आता बहुतांशी वर्ग कोणता, तर तो कायदा बनवण्याच्या वेळेला जो डॉमिनंट अवस्थेत होता, जो प्रभुत्ववादी होता, वर्चस्ववादी होता, तो वर्ग. आणि तो वर्ग मग आपल्या इच्छेला त्याचं मूर्तरूप देतो. आता हे जगाच्या घटनांमध्ये याचं प्रतिबिंब आहे. कम्युनिस्ट लोक सत्तेवर आली, त्याने आपलं रिफ्लेक्शन वेगळ्या पद्धतीने दिलं. चायनामध्ये कल्चरल रिव्हॉल्युशन झाली किंवा माओच्या क्रांतीनंतर त्याचं एक वेगळं रिफ्लेक्शन आलं. फ्रान्स, अमेरिका सारख्या राष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळ्या प्रकारचं रिफ्लेक्शन आलं. आपल्या देशात मात्र एक वेगळं रिफ्लेक्शन आलं. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये आफ्रो अमेरिकन नवीन मूल्याच्या अवस्थेनंतर देखील उपेक्षित राहिला, कारण तो निर्मिकाच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड प्रमाणात सहभागी नव्हता. निर्मिकाच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड प्रमाणात सहभागी नव्हता.
आणि त्यामुळे तो संविधानानंतर देखील उपेक्षित राहिला. त्या तुलनेमध्ये आपल्या देशातलं उलट चित्र आहे. आपल्या देशातला प्रस्थापित वर्ग, डॉमिनंट वर्ग स्वातंत्र्यानंतरच्या नवीन अवस्थेतला शोध घेत असताना, व्यवस्था निर्माण करीत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या व्यक्तीवरती अवलंबून राहावं लागलं, महापुरुषांच्या वरती अवलंबून राहावं लागलं. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना अपेक्षित असलेली मूल्यावरची नवीन व्यवस्थेची मांडणी झाली नाही, हे त्यांचं दुःख आहे. उदाहरणार्थ आपण नेहमी मांडत आलेलो आहोत की स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडामध्ये माझ्या स्वप्नातील भविष्यातील भारत कसा असावा याची मांडणी हिंद स्वराज्यपासून अनेक लोकांनी केली. हिंद स्वराज हे गांधींचं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, त्याला त्यांचा जाहीरनामाही म्हटलं जातं. पण गांधींचे नातू जे आहेत, मध्ये ते वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर की काहीतरी होते, त्याने एके ठिकाणी म्हटले की गांधींचं हिंद स्वराज्य हे तत्कालीन परिस्थितीमध्येच समजून घेतलं पाहिजे, आजच्या परिस्थितीत त्याचा काही रिलेव्हन्स नाही. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विनाकारण आपले हे सगळे डोळे, इथला व्यवस्था, तो माणूस तो भूतकाळातच जगत असतो आणि भूतकाळामध्ये रममाण होणं त्याला फार आवडत असतं. त्यामुळे अशा माणसाच्याकडून नवनिर्मितीची संकल्पना फारशी काही प्रभावीपणे येईल असं नसतं, कारण तो भूतकाळामध्ये रममाण झालेला असतो. आचार्य रजनीश यांनी देखील ह्याची मांडणी करताना म्हणाले, आपल्या देशातील चुकून डोळे माणसाचे पुढे आले, ते मागे असायला हवे होते. ते चुकून पुढच्या बाजूला आले, पण ते जरी पुढच्या बाजूला आले तरी नेहमी मागे गटांगळ्या खात असतात. आता हे 3 घटक जरी पाहिले, हिंदू महासभा वगैरे, ते बाकीचे आणखी आहेतच भरपूर, हे 3-4 जरी प्रवाह आपण तपासले, या 3-4 प्रवाहाची अतीव इच्छा होती की ही व्यवस्था अशी यावी. मग टिळकांनी चालवलेली 1914ची होम रूल लीग असो, ज्या होम रूल लीगचं भारतात आल्या आल्या राष्ट्रीय स्तरावरचं अध्यक्षपद हे मोहनदास करमचंदना मिळालं. आल्या आल्या 1913ला आले, 14ला अध्यक्ष झाले. आल्या आल्या होम रूल लीगचे अध्यक्ष झाले. 1930ला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सुद्धा अनेक लोकांनी ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत स्वराज्याची अनेक लोकांनी मांडणी केली, कारण त्यांचे स्वराज्य काही समीकरण होते की जोपर्यंत ब्रिटिशर्स आहेत तोपर्यंत या पद्धतीनं आणि गेल्यानंतर या पद्धतीनं. आणि म्हणून त्या कालखंडापर्यंत अंतर्गत स्वराज्य जरी वरती राणीचं राज्य राहिलं तरी खालीच आमचा कारभार राहावा, फुल्यांनी ते ओळखलं. आणि म्हणूनच ते म्हणाले की सत्ता तुझी राणीबाई, चहूकडे ब्राह्मणशाही, कुणी शिरस्तेदार, कुणी कुलकर्णी, कुणी सावकार, सारे भटच अंमलदार करती, शूद्रावरती कहर, राणी हे तर आंधळे सरकार. ते फुल्यांनी ते समजून घेतलं. फुल्यांना ते लगेच कळालं. होम रूल लीगचं गणित आम्हाला कधीच कळालं नाही की होम रूल लीग म्हणजे काय, कशासाठी. वरती इंग्रजांनी राहावं, खाली आमची व्यवस्था यावी, भविष्यात ते आमचा आधार बनावी, अशा पद्धतीची मांडणी जेव्हा या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये झाली आणि जेव्हा 45-46चा कालखंड जवळ आला, त्यावेळेला काही महत्त्वाच्या घटना घडून गेल्या. त्या घटनाच्या कालखंडामध्ये यांच्या स्वप्नांना कुठंतरी सुरुंग लागायला सुरुवात झाली. आणि नेमकं काय झालं, ज्यांच्या हातामध्ये हे काम जायला की नको, हवं की नको, अशा चिंतेत असणाऱ्या लोकांची चिंता फार वाढली आणि बाबासाहेब आंबेडकर घटनाकार झाले. हा त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा प्रहार झाला. पुन्हा देखील हे कसे झाले, काय झाले, काय कारणं होती,
त्याची अनेक विस्तृत अशी मार्मिक विवेचना आहे. पण आपणाला हे ठाऊक आहे की 1946 साली बाबासाहेब आंबेडकरांचं व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हे पुस्तक आलं. आता ते पुस्तक नाहीत, ते पोस्टमार्टम आहे. त्या पोस्टमार्टममध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासून बारडोली सत्याग्रहाच्या कार्यक्रमापासून ते गांधी हे कसे महात्मा नाहीत आणि काँग्रेस कसा बनवाबनवी करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, इत्तंभूत सविस्तर पॉइंट टू पॉइंट मांडणी केलेली आहे. त्या पुस्तकाला छोटी एक पुस्तका लिहून राजगोपालाचार्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, आंबेडकर रेफ्युटेड. त्या पुस्तिकेचं नाव आहे आंबेडकर रेफ्युटेड. ती पुस्तिका मिळत नाही बहुतेक, मला वाटत नाही कोणी इथं वाचली का कोणी आंबेडकर रेफ्युटेड. एक 15-20 पानाची पुस्तिका आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून अब्दुल मौलाना कलाम आझाद यांना बाजूला सारणं, नेहरूला काँग्रेस प्पक्षाचं अध्यक्षपद देणं, मग कॅबिनेट प्लॅनच्या शिफारशीमध्ये मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला काय अधिकार असतील, काय प्रिव्हिलेजेस मिळतील, त्यातला परिणाम सगळा पुढे आला. तर या सगळ्या कालखंडामध्ये हे सगळे काही गप्प होते का हो? हिंदू महासभेपासून मुस्लिम लीगपासून हे सगळे आपापल्या पद्धतीनं प्रवाह करत होते आणि आगामी भारत आमच्या संकल्पनेतील कसा उभा राहील याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत होते. यातलं एक उदाहरण तुम्हाला ठाऊक आहे की बालगंगाधर टिळक यांनी गांधींच्या पूर्वी स्वातंत्र्य लढ्याचं काँग्रेसच्या पद्धतीचं नेतृत्व केलं आणि ते त्यांचं एक मोठं प्रसिद्ध वाक्य आहे की स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध अधिकार. पुण्याला आजारी होते, घरामध्ये पडून होते. बेंगॉलमधून रामानंद चटर्जी नावाचे मित्र टिळकांचे त्यांना भेटायला आले. म्हणाले, टिळक जी फिकर मत करिए, आप जिंदा रहते हुए इस देश को आज़ादी मिल जाएगी. टिळकांना उठता येत नव्हतं, असं म्हटलं पटकन उठून बसले. म्हणाले, अगर ऐसा हुआ तो पेशवाई जरूर आएगी. आता या सगळ्या लोकांची नेमकी अडचण काय झाली? एक तर पिढीजात सत्ता उपभोगण्याची सवय लावलेल्या वर्गाला एकाएक तुम्ही जर पैदल कराल तर तो वर्ग नाराज झाल्याशिवाय राहत नाही, तो वर्ग तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहत नाही. हजारो वर्ष ज्याने शिकवलं की या समाजामध्ये समते नावाचं तत्व असूच शकत नाही, त्यांना तुम्ही समता नावाचा प्रकार समजावून सांगायला लागला तर त्यांचं काय अवस्था होईल? दिनकरराव जवळकरांचं समग्र वाङ्मय नावाचं एक पुस्तक महाराष्ट्र शासनानं मध्ये प्रकाशित केलं होतं. आजकाल त्याच्या प्रती मिळत नाहीत, त्याच्या प्रती मिळत नाहीत. कोणी गायब केल्या हा शोधाचा विषय आहे. महाराष्ट्र शासनाची ती प्रत आहे आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये भरलेल्या एका ब्राह्मण परिषदेचा वृत्तांत आहे. जुनी कॉपी जर कुणाकडे असेल तर काढून बघा. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक ब्राह्मण परिषद भरली, त्याच्यामध्ये जे ठराव पास झाले त्यातले अनेक ठराव आहेत, त्यातला एक ठराव, जोपर्यंत या भूतलावरती माती आहे तोपर्यंत जाती टिकल्याच पाहिजेत. काय ठराव आहे? जोपर्यंत या भूतलावर माती आहे तोपर्यंत जाती टिकल्याच पाहिजेत. ठराव नंबर 2, समता म्हणजे जन्मजात ब्राह्मण्याच्या अधिकारावरती पडलेली कुऱ्हाड आहे. तर बाकीचे ठराव आणखी काय भयानक असतील याची कल्पना करा. म्हणजे जाती टिकून राहाव्यात यासाठी सतेज उत्पत्तीची आवश्यकता आहे इथपर्यंत. आणि मग सतेज उत्पत्तीची आवश्यकता असल्यामुळे आपल्यातील चांगल्या कुमारिकांना निवडून परदेशात सतेज उत्पत्तीची निर्मिती करण्यासाठी पाठवण्यात यावं. परत आल्यावर तिचा सत्कार करावा.
उगे 4:40 बोलत नाहीत आज 4 का 40 ते तिथं आहे. आता हे महाराष्ट्र शासनाचं पुस्तक आहे ते, म्हणूनच ते गायब झालं असं कदाचित. जवळकर समग्र वाङ्मय. आता जेव्हा या मानसिकतेचे हे सगळे वर्ग, सगळे लोक, आणि मग ती राज्यघटना यावी, ती देशाची घटना यावी, आणि तिनं सांगावं नाही नाही सगळे समान, कसं पटेल आम्हाला? आम्ही एक पटवून घेतलं तेच खूप झालं, बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार. तेवढंच इंजेक्शन एवढं भारी पडतंय आम्हाला, ते पुढचं त्या घटनेत काय काय आणखी कशाला सांगता. तेवढंच आम्ही सहन केलं. तशी आमची सहन करण्याची शक्ती फार मोठी आहे. आम्ही बुद्धालाही सहन केलं. आमच्या पचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एखादं रसायन पचतं, एखादं पचत नाही, हा त्यातला फरक आहे. पण आमची पचवण्याची ताकद फार मोठी आहे. त्यांनी ते सगळे प्रयोग करून पाहिले आणि जमलं नाही. तेव्हा मग मात्र त्रास सुरू झाल्यावर मग स्वतःचे खटाटोप सुरू झाले. आता यामध्ये काही बाजू स्पष्ट करण्याची गरज आहे की मगाशी मी ओझरता उल्लेख केला की इथल्या वर्गानं एक ठरवलेला आहे की इथला शोषित वर्ग असेल, ज्याला आपण लोअर ऑर्डर म्हणतो, जातीच्या उतरंडीतील खालचा वर्ग असेल, त्यांनी फार काही इमिजिएटली असं एकदम आखरी मनोऱ्यावरती यावं असं काही स्वप्न पाहू नये. टप्प्याटप्प्याने यावं, पायरी पायरीने यावं. कारण असं की आम्हाला ते सहन होणारी अवस्था नाही. आणि म्हणून मग सुरुवातीला जसं आरक्षणातला मुद्दा आहे, सुरुवातीला ओबीसीने विरोध करावा, नंतर मराठ्यांनी विरोध करावा, आणि या ज्यांनी विरोध केला त्यांनी आता त्या लाईनीमध्ये हजर राहावं की आम्हाला या लाईनीमध्ये घ्या. हे टप्प्याटप्प्याची अवस्था आहे. आपला कांबळे नावाचा एक कार्यकर्ता आहे, पाटलाच्या पोराकडे गेला, म्हणाला आता का रे मागतोस ना, माग म्हणे, हरकत नाहीस, पण या बाबतीत तू माझा ज्युनियर, तू माझ्या मागं उभं राहायचं. इथं मी सिनियर आहे. या इवन 50 वर्षातल्या या मानसिकता ज्या आहेत, त्या 50 वर्षातल्या मानसिकता असती बदलायला लागले. पण ओरिजिनल शल्य कुठेतरी आहेच. किसी जमाने में मेरे बाप का राज था, हे शल्य आहे. आणि ते राज कुठेतरी उद्ध्वस्त झालं. आणि तो उद्ध्वस्त करणारा माणूस असेल, त्याची रचना असेल, त्याचा आदर आणि अनादर करावा का नाही हे मी ठरवेन. त्याचा आदर आणि अनादर करावा का नाही हे मी ठरवेन. आणि हे चित्र गेले अनेक वर्ष सातत्यानं राहिलं. त्याचा परिणाम म्हणून काय झाला? परिणाम असा झाला की भारतीय स्वातंत्र्याचा कालखंड हा मध्य 20व्या शतकाचा कालखंड आहे, 1950-45. आणि या कालखंडामध्ये तसंही पाहिलं तर सरंजामी पद्धतीला मेंटेन करणारी घटना बनणं शक्यच नाही. हाही कारण जगातील त्यावेळेचे बदलाचे वारे समजून घेण्याची आवश्यकता. 20व्या शतकाच्या मध्य कालखंडामध्ये मध्ययुगीन भारताची कोणी राज्यघटना घेऊन यायचं स्वप्न पाहिलं असेल, पण ते अस्तित्वात येण्याची तेवढी सुतराम शक्यता नव्हती. त्याला 2-3 कारणं होती. ज्या कारणाचा उल्लेख उपरे काकांनी थोडाफार केला की जेवढे डॉमिनंट फोर्सेस होते त्याच्यासोबत तेवढे डॉमिनंट का नसेना पण पॅरलल स्वरूपाचे काही फोर्सेस चेक्स अँड बॅलन्स पद्धतीनं काम करत होते. मग तो एक दलितांचा फोर्स असेल, तो मायनॉरिटीचा फोर्स असेल, तो शिखांचा फोर्स असेल, तो आणखीन कुणाचा फोर्स असेल, पण हे पॅरलल स्वरूपात फोर्सेस काम करत होते. पण त्याने जर स्वप्न पाहिलं असेल तर ते 20व्या शतकाच्या मध्य कालखंडामध्ये अस्तित्वात येईल की नाही याची बिचाऱ्याला कल्पना नसावी. कारण 20व्या शतकाच्या मध्य कालखंडापर्यंत संविधान शास्त्राच्या कक्षा स्थिरावलेल्या होत्या.
घटनेच्या कक्षा स्थिरावलेल्या होत्या आणि कोणत्या देशाची घटना कशी असावी नसावी याची चौकट जवळजवळ सेटअप झालेली होती आणि त्यामुळे ती चौकट तोडणं इथल्या रूढी परंपरावादी मंडळींना तेवढंसं सहज सोपं नव्हतं आणि म्हणून त्यांना फार पराकोटीचा विरोध करता आला नाही, हेही बाब समजून घ्यायला हवी. उदाहरणार्थ, नागरिकाला मूलभूत अधिकार असावेत की नसावेत त्याला कोण विरोध करणार? अधिकार किती असावेत याबाबत चर्चा होऊ शकते, म्हणजे एज्युकेशनचा अधिकार असावा की नाही, प्रॉपर्टीचा असावा की नाही याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण नसाव्यात अशी ठामपणे मांडणी करण्याची कुणाची ताकद नव्हती. राज्याने कल्याणकारी योजना राबवाव्या की न राबवाव्या आणि 20व्या शतकाच्या मधल्या कालखंडामध्ये वेलफेअर स्टेट नावाची कन्सेप्ट अत्यंत चांगली स्थिरावली असल्या कारणानं राज्यानं आपल्या राज्याच्या अखत्यारीतल्या ताकदीचा वापर करून हे धोरणात्मक निर्णय करावेत हे देखील तत्व त्या कालखंडामध्ये सेट झालेलं होतं. त्यामुळे त्यालाही विरोध करणं सोपं नव्हतं. विरोध करणं सोपं नव्हतं हे जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मी उदाहरण देईल ते ग्रामव्यवस्थेचं. तुम्हाला माहिती आहे, सगळी काँग्रेस, गांधीजी, पटेल, राजेंद्र प्रसाद हे सगळे मोठे मोठे पिलर्स जे घटना समितीमध्ये सुद्धा पिलर होते, त्यांना ग्रामव्यवस्थेचं फार प्रेम होतं. पण त्यांच्या प्रेमाला घटनेच्या चौकटीत नाही बसवता आलं. कालखंड त्यांना ॲडव्हर्स होता. त्यांनी खूप प्रयत्न केला, पण जसं एका बाजूला ग्रामव्यवस्थेचं समर्थन करणारी काँग्रेसमधली रूढी परंपरावादी, मग गोविंद वल्लभ पंत असोत, राजेंद्र प्रसाद असोत, घटना समितीच्या बाहेर मोहनदास करमचंद गांधी असोत, आतमध्ये पटेल नेहरू असोत, नाही करता आलं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1915ला एन्शियंट इंडियन कॉमर्स, भारतातील प्राचीन व्यापार, इथपासून ते घटना समितीपर्यंत एक सलग लाईन एक कंटिन्युअस ठेवली आणि ग्रामव्यवस्थेचा नकार केला, पुरस्कार नाही केला. आता एका बाजूला ग्रामव्यवस्थेची मांडणी करणारी ही मंडळी म्हणत होती की भारतीय राज्यघटनेच्या केंद्रस्थानी माणूस, व्यक्ती असता कामा नये, गाव ग्राम योजना ही केंद्रीभूत असली पाहिजे. म्हणजे व्हॉट कुड बी द युनिट, ज्याला सेंट्रल युनिट म्हणतो, पॉइंट म्हणतो, ती व्यक्ती असण्यापेक्षा व्यवस्था, ग्रामव्यवस्था असावी, विलेज असावं. बाबासाहेबांनी नाकारलं. नाकारण्याचं कारण असं की त्या कालखंडामध्ये कोणत्याही देशाच्या थर्ड वर्ल्ड कंट्रीच्या स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये ही कन्सेप्ट मान्य होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या मंडळीचे रूढी परंपरावादी बुरसटलेले विचार, मध्ययुगीन स्वरूपाचे विचार आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी लायक नव्हते, ही बाब तेवढी स्पष्ट आहे. आणि त्यामुळे ते रिजेक्ट होणं स्वाभाविक होतं. आपल्या सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट की ते रिजेक्ट करणारा आपला एक माणूस तिथं होता, बाबासाहेब तिथं होते, म्हणून ते रिजेक्ट झाले. ही दुसरी बाजू आपण स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे होती. याचा उहापोह मी अशासाठी केला की ज्यांची जन्मजात सत्ता, वर्चस्व सर्व काही लयास गेलं तो वर्ग गप्प बसेल असं नाही. बाबासाहेबांच्या भाषेत, जर तुमची क्रांती यशस्वी झाली असेल तर त्यांनी प्रतिक्रांतीची तयारी करू नये असं काही लिहून ठेवलेलं नाही. किंबहुना क्रांती आणि प्रतिक्रांती एकमेकाचा सातत्याने पाडाव करते हे बाबासाहेबांनी आपल्याला अत्यंत चांगल्या गतीने समजावून सांगितलं. खऱ्या अर्थानं राज्यघटनेच्या माध्यमातून एक क्रांती घडली. आता ती क्रांती आपणाला आवडते पण त्यांना आवडत नाही ना. त्या क्रांतीनं आपल्याला फार बरं वाटतं, आपण बेनिफिशरी आहोत त्या क्रांतीचे, पण तो काही दुःखी वर्ग आहे आणि अशा या दुःखी वर्गानं सुरुवातीपासून मग वेगवेगळ्या स्वरूपाची चक्र किंवा प्रयोग निर्माण करून हे कसं होणार नाही ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, घडवण्याचा प्रयत्न केला. अनेक उदाहरणं देता येतील की ज्या ग्रामव्यवस्थेचा मी उल्लेख केला, त्या ग्रामव्यवस्थेला जर आधार जर बनवला नाही तर कमीत कमी ग्रामव्यवस्था टिकून राहण्याची व्यवस्था देखील राज्यघटनेमध्ये करावी, तेवढ्यामध्ये ते यशस्वी ठरले. पार्ट 4 मध्ये आले, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आले. रूढी परंपरावादाचं मत त्या ठिकाणी प्रकट झालं पण त्याचा फोर्स थोडासा कमी झालेला होता.
त्यांना वाटलं की आपलं अस्तित्व अजूनही आहे, मग ते मजबूत का होता कामा नये. आणि ते मजबूत होण्यासाठी जरी घटनेनं ग्रामव्यवस्थेला नाकारली तरी गेल्या 50-55 वर्षामध्ये ग्रामव्यवस्था अजूनही तेवढीच मजबूत आहे, टिकून आहे. किंबहुना ग्रामपंचायत कायद्यांच्या माध्यमातून तिला मोठं बळ दिलं आणि अलीकडे त्या ताकदीनं आर्थिक मदत देऊन केंद्राच्या माध्यमातून विलेज व्यवस्था मजबूत केलेली आहे. शहरीकरण झालेल्या राज्यामध्ये ग्रामव्यवस्था थोडी ढिली होते. कम्युनिस्टांनी हीच आयडियोलॉजी मांडली आणि म्हणून जाती व्यवस्थेच्या विरोधात नकार. शहरांचं जेवढ्या पटीनं वाढ होईल तेवढी ग्रामव्यवस्था लयाला जाईल हे मांडणे आपल्याला. शहरीकरण झालेल्या राज्यामध्ये ग्रामव्यवस्था थोडी ढिली होते. कम्युनिस्टांनी हीच आयडियोलॉजी मांडली आणि म्हणून जाती व्यवस्थेच्या विरोधात नकार दिला, संघर्षाला उपेक्षित केला आणि म्हणाले शहरीकरण औद्योगिकरणाच्या माध्यमातून जाती व्यवस्था आपोआप लयाला जाईल, काही संघर्ष करण्याची, टेकॉन करण्याची गरज नाही. शहरीकरणाच्या प्रक्रियेतून हे त्यांना वाटलं होतं सहज शक्य होईल, पण शहरामध्ये सुद्धा शहरीकरण आलं, तिचे पाश काही कमी झाले, पण शहरामध्ये सुद्धा सदाशिव पेठेसारख्या सेपरेट सेटलमेंट निर्माण झाल्या, ही दुसरी बाजू आहे. नागपुरामध्ये देखील सेपरेट सेटलमेंट आहे. अशी मी काय म्हणतोय ते समजतंय. अशा प्रकारच्या सेपरेट सेटलमेंट आल्या आणि सेपरेट सेटलमेंटच्या माध्यमातून जाती व्यवस्थेचं जहर हे पुन्हा त्या नव्या पद्धतीमध्ये आलं. ज्या राज्यघटनाकारांनी जाती व्यवस्था हा केंद्रबिंदू मानायला नकार दिला, त्यांचाही हेतू होता की हे असते ही संस्था, हा जो काही सोशल इन्स्टिट्यूशन आहे तिचं वाईपआउट झालं पाहिजे, निर्मूलन झालं पाहिजे. पण ती वेगळ्या पद्धतीनं जोपासत शहरीकरणामध्ये सुद्धा टिकून राहिली. आणि शहरीकरणामध्ये टिकून नाही राहिली तर जो भारतीय माणूस इथला परदेशात एक्सपोर्ट म्हणून गेला, त्यांच्या एक्सपोर्ट सोबत हे फुकटचं पार्सल तिकडे देखील गेलं. तिकडे गेल्यानंतर काय घडलं? अमेरिकेमधल्या 2-3 राज्यांनी जातीयतेच्या विरोधात कायदे पास केले. इंग्लंडमधल्या संसदेनं त्याच्या विरोधात बिल पास केलं. आपल्याकडे सुद्धा जातीप्रथा आणि जातीप्रथेच्या बिमारी रोखणारे अनेक स्वरूपाचे कायदे अस्तित्वात आहेत, पण कास्ट ॲज अ इन्स्टिट्यूशन रिजेक्ट करणारा एकही कायदा नाही. कास्ट ॲज द इन्स्टिट्यूशन, त्याला रिजेक्ट करणारा, डिरिकॉग्नाइज करणारा असा कोणताही कायदा आजपर्यंत अस्तित्वात नाही. त्याचं कारण असं की सोशल आयडेंटिफिकेशन म्हणून कास्ट ॲज अ युनिट हे आजपर्यंतही आपल्याला एक प्रॅक्टिकल स्वरूपाचं एक्सपेरिमेंट म्हणून वास्तवात आहे आणि ते राहतं आहे. अशा वेळेला जाती विध्वंस नावाचा जो लढा आहे, जे आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे, त्या दिशेकडे आपला प्रवास कसा होईल या मार्गात मात्र अनेक अडथळे आहेत. याचाच अर्थ असा की ज्या व्यवस्थेला नाकारून एक नवीन मूल्य निर्माण करणारी मांडणी राज्यघटनेने केली, ती अत्यंत प्रबळ न होता ती ठिसूळ होत आहे. आणि ठिसूळ होण्या पाठीमागं त्याला राज्यकर्त्यांची धोरणं जबाबदार आहेत. उदाहरणार्थ, आपण आता ग्रामीण पातळीवरती पॅरलल स्वरूपाची न्यायव्यवस्था सुरू केली, ज्याला आपण ते तंटामुक्ती काहीतरी म्हणतो, तंटामुक्ती. महाराष्ट्र शासनाने योजना काढली तंटामुक्ती. आता तंटामुक्ती म्हणजे मग तुमच्यातली झालेली आपापसातील भांडणं तिथंच मिटवा. ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व कुणाचं, गावामध्ये वर्चस्व कुणाचं, काही गावं जर सोडली तर बहुतांशी गावामध्ये वर्चस्व कुणाचं. एका पद्धतीनं पॅरलल न्याय व्यवस्थेचे अधिकार त्या व्यवस्थेकडे ट्रान्सफर होत आहेत. आता हे स्लो पॉयझनिंग प्रोसेस असल्यामुळे आपल्याला पटकन समजत नाही. स्लो पॉयझनिंग प्रोसेस, तसंही आपल्यावर बॉम्ब पडला तरी कधी कधी कळत नाही, तर हे स्लो पॉयझनिंग प्रोसेस फार काही लवकर कधी कळत नाही. आता आपल्या मुलांना सांगितलं तू बिन नापास होता डायरेक्ट मॅट्रिक पर्यंत जाणार, काय आमचे आईबाप खुश, चिंता मिटली, लपडं मिटलं एकदाचं, काय का असेना.
10वी पर्यंत तरी ढकल स्टार्ट गेली. 10वी नंतर कायमची बंद, कायमची बंद, पुन्हा टिकायचा प्रश्नच नाही. पण आमच्या हे ते लक्षात येणार नाही. आमचं म्हणणं आहे जाऊ दे, पदरात पडलंय ना, जेवढं पडलंय तेवढं घेऊन टाक, 10वी तर 10वी. ही जी मानसिकता आहे, तर ही मुळात पुन्हा नव्या मांडणीला छेद देणारी व्यवस्था आहे. ही छेद देणारी व्यवस्था आम्हाला लक्षामध्ये येत नाही. आम्हाला मोठमोठ्या स्वरूपाचे राजकीय असे मोठमोठे जे आव्हान आहेत ते पटकन नजरेस येतात. पण जे स्लो प्रोसेसनं पॉयझनिंग सिस्टमनं जे काम करत आहे ते मात्र आमच्या लक्षामध्ये येत नाही. ही बाब समजून घेण्याची फार आवश्यकता. जेव्हा ही मी 2-3 उदाहरणं दिली, त्याच्यासोबत तुम्ही शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधाने सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द ॲग्रिकल्चर आहे. राज्यघटनेनं सांगितलं शेतीचं नियोजन करा, ऑर्गनायझेशन करा, राज्याला दिशानिर्देश दिले. कोणत्या सरकारने हे धोरण पाळलं? ठीक आहे, आपल्याकडे कृषी विद्यापीठे आहेत, त्या मातीची तपासणी करतात, सल्ला देतात की या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं बियाणं लावलं तर कोणतं रुजेल आणि कोणतं वाढेल आणि कोणतं वाढणार नाही. पण जेव्हा आपण विदर्भातला बॅकलॉगची चेष्टा अभ्यास करतो विदर्भाच्या प्रश्नावरती, तेव्हा विदर्भातली ही सगळी माती तपासणारी केंद्रच कधी काम करत नाहीत. एकतर मुळात केंद्र नसतात किंवा तिथं अधिकारी नसतात. आणि त्याच्यामुळं कापूस उत्पादन होईल की नाही, सोयाबीन उत्पादन होईल की नाही याची तपासण्याची प्राथमिक सोय नसलेल्या इलाक्यामध्ये हे भारतीय राज्यघटनेचं तत्व काही काम करत नाही. शेवटी राज्यघटना हे सामूहिक विकासाचा, सामूहिक पुनर्बांधणीचा आराखडा देईल. सर्व समाज घटकांच्या विकासाचा, त्यांना सोबत घेऊन जाण्याचा, सामूहिकरित्या एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहण्याचा एक आराखडा मांडते. कायद्याच्या भाषेत न पडता अशी मांडणी करतायत. जेव्हा ही मांडणी आहे तेव्हा गेल्या 65 वर्षातील धोरणांची समीक्षा केली तर जे आपल्याला न कळणाऱ्या पद्धतीचा जो अवलंब केला जातोय, आताही बघा की ज्या स्वतः राज्यघटनेमध्ये कुणाच्या नावानं शपथ घ्यावी याचे सुद्धा ते शपथेचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला सुद्धा दिला. द फॉर्म्युला सुद्धा द्यावा लागतो. म्हणजे घटनेमध्ये काय लिहावं काय न लिहावं हे ठरलेलं आहे, पण एवढ्या मायन्यूटनी डिटेल द्यावं लागलं. कारण त्यांना माहिती होतं इथं पुढचं काही खरं नाही, डोक्यातून कुणाच्या काय सुफिक कल्पना निघेल, त्यांनी लिहून ठेवला अशी शपथ घ्या. त्याच्यासुद्धा तोडमोड करायला लागले. महाराष्ट्रामध्ये सरकारी बाबूसाठी आता नवीन शपथ बनवली की हे मी करताना घटनेशी प्रामाणिक राहीन, सगळं राहीन आणि सगळ्यात शेवटी म्हटलं हे सगळं करण्यासाठी ईश्वर मला सहाय्य करो. आता भ्रष्टाचार करत असेल तर कोण सहाय्य करो अशी शपथ केली. महाराष्ट्र सरकारमध्ये आलेली आहे, आता त्यांनी पास केलेली आहे. राज्यघटनेत अशी कुठत नाही. राज्यघटना आस्तिक आणि नास्तिकांना एकाच पायरीवरती ठेवून दोघांकडे समान नजरेनं पाहते. जेवढं आस्तिकाला महत्व आहे तेवढं नास्तिकाला देखील महत्व आहे. आणि म्हणून जे धर्मनिरपेक्ष म्हणतो ना, तर नास्तिकपणाचा सुद्धा एक जीवन मार्ग आहे हे भारतीय राज्यघटनेने उदात्तपणे मान्य केलेला आहे. अमेरिकेला ते जमलं नाही, इंग्लंडलाही ते जमलं नाही. नास्तिकपणाचं अस्तित्व मान्य करणं आणि त्यातलं स्वातंत्र्य नागरिकांना देणं, तेही कोणत्या देशामध्ये जिथं 33 कोटीची फौज आहे. म्हणजे तिकडे एका दोघांमध्ये कारभार आहे तर देणं शक्य नाही. इकडे 33 कोटीची फौज आहे. 33 कोटीच्या फौजेमध्ये नास्तिक असण्याचं स्वातंत्र्य देणं किती रॅडिकल मूव आहे, किती रॅडिकल आहे. तर एवढा मोठा क्रांतिकारक बदल बाबासाहेब हात म्हणतात ना, लोकशाही म्हणजे तुमच्या वैचारिक सामाजिक जीवनात विदाउट ब्लडशेड, हे विदाउट ब्लडशेड आहे, हे विदाउट ब्लडशेड आहे.
म्हणजे एका बाजूला 33 कोटी फौजेचं आक्रमण असताना तुम्हाला सांगणं की तुम्ही याच्याही पलीकडे स्वतंत्र आहात आणि स्वतंत्र राहण्याचं स्वातंत्र्य देत आहोत, तर मग अस्तित्व मानणाऱ्या लोकांची अडचण तर होतेच ना. मग त्यांची जेव्हा अडचण होते तेव्हा ते वेगवेगळ्या पद्धतीने याची मांडणी करून पुन्हा ते सगळं आक्रमण कसं थांबवता येईल, आणता येईल पुन्हा, त्याची ते मांडणी करणं स्वाभाविक आहे. आणि ही जेव्हा मांडणी करतात तेव्हा गेल्या 10-20 वर्षामध्ये, खास करून या 10 वर्षामध्ये, आणि मी काल आमची राज्याची मीटिंग होती मुंबईला. ओपन हॉल होता आणि ओपन हॉलमध्ये असल्यामुळं बाजूला लाऊडस्पीकर लागला होता आणि जोरात लाऊडस्पीकर ऐकायला येत होता. आम्ही चौकशी केली की तो लाऊडस्पीकर लागला कसल्या कामातला, पूर्वी कधी असा लागायचा नाही. तर त्यांनी ते कारण सांगितले की भंडारा नावाचा नवीन प्रकार अस्तित्वात आलाय. कोणता तरी भंडारा नावाचा प्रकार, तर आम्हाला भंडारा जिल्ह्याशिवाय दुसरं काय माहीत नाही. यांचा भंडारा नावाचा काहीतरी नवीन प्रकार अस्तित्वात आला. बरं, तो एका वेळी सगळीकडे चालतो कसा, हा एक थोडा न समजणारा प्रश्न आहे. एका वेळेला सगळीकडे चालतो, नागपुरात चालतो, मुंबईमध्ये चालतो, तोच दिवस आहे, सगळे एकत्रित होतात. जे आमचे उपरे काका ज्यांच्याविषयी बोलले ते सगळे होलसेलमध्ये एकत्र होतात. ही सगळी मंडळी त्या दिवशी कशी एकत्र होते, काय यांच्यामध्ये यंत्रणा आहे, तर ते अजून त्याही बाबतीत ऑर्गनाइज रूपामध्ये आहेत. आणि त्यांचं त्या रूपामध्ये ऑर्गनाइज रूपामध्ये राहणं आणि ज्या संस्कृतीनं, ज्या संविधान संस्कृतीनं नवीन मांडणी केलेली आहे त्याच्या विरोधात त्यांची कार्य होणं, कार्यप्रवृत्त करणं, हे थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं पण न समजणाऱ्या आव्हानातलं एक आव्हान आहे. आपण त्याला डायल्यूट करतो, दुर्लक्षित करतो, समोर फार आक्रमण होत नाही म्हणून त्याला थोडंसं आपण इग्नोर करतो. पण ज्याच्या माध्यमातून इथली व्यवस्था संस्कारक्षम त्यांच्या पद्धतीने घडवण्याची यंत्रणा जर ती करत असतील तर ते फार मोठं चॅलेंज असतं. भारतीय संविधानानं आधुनिक मूल्य दिली, पण आधुनिक मूल्याच्या विरोधात कारवाई करणारी बीजारोपण यंत्रणा जर इथं फार मोठी आहे, मग ती सांस्कृतिक स्वरूपाची असेल, शैक्षणिक स्वरूपाची असेल, आर्थिक स्वरूपाची असेल, आणखी कोणत्या स्वरूपाची असेल, राजकीय स्वरूपाची असेल, तर ते आक्रमण फार मोठंच आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता आपण सगळे बदल पाहायला लागलो, घडामोडी व्हायला लागल्या. एक तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संविधानाने केलेल्या आमूलाग्र क्रांतीला या देशातल्या कोणत्याही सरकारला झेपता आलं नाही, पेलवता आलं नाही. अन्यथा 1950ला संविधान सुरू झाल्यानंतर 60 पर्यंत या देशातील सर्व समाजातील 4थ्या वर्गाखालील मुलाला मोफत आणि सक्तीतलं शिक्षण मिळालं असतं, ते नाही मिळालं, नाही दिलं गेलं. जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा दुसरा एक ऑस्टिन नावाचा घटनातज्ञ म्हणतो की हे करण्यामागे एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता आणि ब्रिटिशांची मानसिकता याच्यात काय अंतर नाही. ब्रिटिशांनाही वाटत नव्हतं की इथली माणूस सगळी शिकून सवरून आपल्या पायावरती उभं राहावी, जेवढे पाहिजेच तेवढे व्हावे, जेवढी डिमांड आहे तेवढेच व्हावे, बाकीचे जास्त काही होता कामा नये. तीच मानसिकता इथल्या गव्हर्निंग क्लासमध्ये आहे, सत्ताधारी वर्गामध्ये आहे. आणि म्हणून एक शिक्षणासारखं आमूलाग्र बदलाचं हत्यार या राज्यघटनेच्या माध्यमातून या देशात आलं, ते देखील सहन होत नाही. आता तर काय सांगायला नको आणि बोलायला नको. 12वी शिकलेली महिला या देशाचं सगळं शैक्षणिक धोरण ठरवते. बरं आहे, काय काय महिलांना चांगले दिवस आले, त्यातली ही एक महिला. दुसरी एक महिला आहे, 4थी पास आहे, तिला गंगा साफ करायचा मोठं. आता त्या दिवशी 150 बॉड्या होलसेलमध्ये आल्या गंगा साफ. आणखी एक महिला आहे, तिला व्हायचं होतं प्रधानमंत्री, ती झाली विदेश मंत्री. राहते देशातच, प्रधानमंत्री राहतो विदेशात. असं त्यांचं बरं आहे.
आता ती बाई झाली, तिथं ते एका दिवशी ते चित्र तर आलं ना, ते ज्योतिषाकडेच गेली, आलं होतं ना. आता ही शिक्षा मंत्री, तिच्या हातात HRD. तर राज्यघटनेनं सांगावं, भारतातील प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य म्हणजे काय हो? टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिझम. 4थ्या भागामध्ये, घटनेच्या 4थ्या भागामध्ये राज्यघटना सांगते वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी, हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आता काही शिक्षा मंत्री नागरिक नाही का? त्यांना ते काही समजत नाही का? संविधान मूल्याच्या विरोधात काम करणारी यंत्रणा अशी आहे. आणि मग त्यांच्या सोबत डावे उजवे जे काही बाकीचे सगळे आजकाल इकडे तिकडे आहेत, म्हणजे ज्यांना काहीच बिलकुल अनुभव नाही, ते सुद्धा सांगतायत की 4 अपत्य आणि 5 अपत्य असली पाहिजेत. आता ही सगळी मंडळी कोणत्या अवस्थेकडे, कोणत्या मूल्याकडे घेऊन चाललेले आहेत? म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली मुंबई प्रांतीय विधिमंडळामध्ये पॉप्युलेशन कंट्रोल बिल आणावं, ज्यामध्ये भारतातील फर्टिलिटी ग्रोथ म्हणतो, म्हणजे मुलं मुली निर्माण होण्याचा ज्याला रेट म्हणतो, तो फर्टिलिटी ग्रोथ हा जगातल्या इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये कसा जास्त आहे आणि त्याचे दुष्परिणाम कसे होत आहेत. आणि मग 1916च्या त्यांच्या स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया याच्यामध्ये 1916ला सुद्धा ते म्हणतात की इथल्या शेतीवरचं जे प्रेशर आहे, पॉप्युलेशन प्रेशर आहे, ते जर कमी करायचं असेल आणि शेतीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर हे शेतीवरचं पॉप्युलेशन प्रेशर हे कंट्रोलमध्ये केलं पाहिजे. 1916ला ते मांडतात, 36ला पॉप्युलेशन कंट्रोल बिल मांडतात, जे बाबासाहेबांच्या गैरहजेरीमध्ये रोहमनी मांडलं मुंबई प्रांतीय विधिमंडळामध्ये. आणि 36ला ते आहे. आणि आज अलीकडं आत्ता जे मांडतायत मंडळी, ते कोणत्या बाजूचे प्रवास आहेत? आता आपले टीकाकार मंडळी, राज्यघटनेचे टीकाकार काही टीका करत असतात. देशाची लोकसंख्या वाढली, आहे का आपल्या घटनेत काहीतरी? घटना काहीच करत नाही. आता घटना काय करणार? तुमची दुर्घटना जबाबदार असते त्याला. घटना काय करणार? कोणत्या देशाची घटना सांगते का लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी हे करावं? तरी सुद्धा लिहिलंय त्याच्यात आहे की राज्यानं विशेष पावलं उचलावीत. तर ह्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला काय सांगायचं? म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेची कॉम्प्लेक्सिटी एवढी भयानक आहे की इथं प्रत्येक समस्या आ वासून उभी असताना एक 300-400 पानाच्या पुस्तकामध्ये सगळ्यांची उत्तरं देणं, मार्ग काढणं आणि भविष्यातील मांडणी करणं हे आव्हान फार कठीण होतं. जे पेललंय ते फार कठीण होतं. मध्ययुगीन आणि प्राचीन युगीन भारताला एकदम आधुनिक युगामध्ये आणून ठेवणं फार आव्हान होतं. पेललंय ते. आता पेलल्यामुळं मगाशी मी जो म्हणालो की ज्यांचं वर्चस्व गेलं, ज्यांचं नुकसान झालं, त्या मंडळीच्याकडून नवीन नेहमीच प्रयोग होत राहतात. त्यातला उहापोह अनेक वेळा जो झाला. पण आपल्याला काही न कळणारी सुद्धा माध्यम आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला इथल्या मूल्यांच्या विरोधात त्यांची आक्रमणं आहेत. फार मोठी आव्हानं आहेत, पण ते आपल्याला फार काय जाणवू शकत नाहीत. आजकाल सेफ्रोनायझेशन ऑफ एज्युकेशन याच्यावरती फार मोठी चर्चा आहे. लोक बोलतात, कल्चरल नॅशनलिझम विषयी बोलतात. बीजेपी सत्तेत आल्यापासून कल्चरल नॅशनलिझम वरती फार जोरात चर्चा आहे. चर्चा आहे याचं कारण असं की ही सगळी मंडळी आता ते मुद्दे पुढं पुशअप करून पुन्हा त्या डिस्कशन मध्ये आणत आहेत.
धर्मांतराचं स्वातंत्र्य असावं की नसावं, मग त्याचे नियम कसे असावेत, कायदे कानून असावेत. आता राज्यघटना तर सांगते तुम्हाला धर्मांतराचं स्वातंत्र्य आहे, पण ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी BJPची राज्य आली, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, तुम्हाला धर्मांतराचा कार्यक्रम कलेक्टरच्या परवानगीशिवाय त्या जिल्ह्यात घेता येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्याचे सर्व रोखण्याचे प्रयत्न केलेत. म्हणजे कागदोपत्री तुम्हाला फ्रीडम ऑफ कन्व्हर्जन किंवा फ्रीडम ऑफ रिलिजन असावं आणि वास्तविक स्वरूपात ते अजिबात असता कामा नये. ही देखील मांडणी गेल्या 5-7 वर्षामध्ये प्रबळपणाने केली. अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पुन्हा ती मूल्य रुजणार नाही त्याची खबरदारी. ज्या भारतीय राज्यघटनेनं या देशातल्या संपत्ती आणि साधनाचं विकेंद्रीकरणाची भूमिका मांडली, त्याच संविधानाच्या देखरेखीखाली विकेंद्रीकरण नाही तर तिचं केंद्रीकरण कसं होईल याची व्यवस्था अस्तित्वात आणली. ज्या भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 38-39 सांगावं या देशातल्या सर्व संपत्ती साधनामध्ये नागरिकांचा सर्वांचा अधिकार असावा, समान वाटप असावं, मुठभर उच्चभ्रू लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नये, एकवटली तर तो देशाला खतरा आहे, हे सगळं 38-39 मध्ये आहे. गेल्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये हे काय बदल करण्यात आले आणि मग आमच्या संपूर्ण देशातला एक डिस्कोर्स एका नव्या पद्धतीनं मांडला गेला की ज्याला विकासाचं राजकारण किंवा ज्याला विकासाची प्रक्रिया म्हणून त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीनं केली आणि मग आपल्या देशातला GDP किती वाढला, धरणं किती बांधली, पाणी किती वाहिलं याची आकडेवारी येऊन मग आपला समाज किती उन्नत आणि प्रगत आहे अशी मांडणी केली. एखादं धरण मांडल्यानंतर त्या धरणामुळे किती शेतीला पाणी जातं याची आकडेवारी येते, त्या धरणामुळे किती माणसं उद्ध्वस्त झाली याची आकडेवारी फार उशिरा येते. त्या उशिरा उद्ध्वस्त झालेल्या माणसाचं पुनर्वसन झालं की नाही हे 10 वर्षानं सुद्धा येत नाही. कोसी खुर्दमधलं 30 वर्षानंतर नाही आलं. या सगळ्या प्रक्रिया विकासाच्या नावाखाली पुशअप करत असताना इथला जो प्रस्थापित वर्ग आहे तो राज्यघटनेच्या सिद्धांतांना, तत्वांना, धोरणांना हरता फासतो, काळीमा फासतो, हे मात्र आपल्याला उघडपणे जाणवत नाही. आज औद्योगिकरणाच्या, उदारीकरणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या हातात देखील मोबाईल आले, कॉम्प्युटर आले, इंटरनेट आले. इथं बसल्या बसल्या तुम्हीही आपल्या घरातून अमेरिकेमधल्या तुमच्या दूरदाबाच्या भाऊ बहिणीशी डायलॉग करता, तुम्हालाही त्याचा संबंध आला. या सगळ्या चक्रव्यूहामध्ये इथल्या व्यवस्थेतला बॅलन्स कसा शिफ्ट होतोय, इकॉनॉमिक सिस्टमचा बॅलन्स कसा शिफ्ट होऊन पुन्हा एका विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये कसा येतोय. पूर्वी आपणाला टाटा बिर्ला नावाची आठवत असायची. आजकाल टाटा बिर्ला मागं पडले. आजकाल टाटा बिर्ला मागं पडले. वामन दादाचं तर गीत बदलण्याची वेळ आली. सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठा येतो. आता हे गीत बदलण्याची वेळ आली. आता अदानी आणि अंबानीकडे बॅलन्स शिफ्ट झाला. अदानी आणि अंबानी सारख्या उद्योगपतीकडे बॅलन्स शिफ्ट झाला आणि या उद्योगपतीच्या कॉर्पोरेट फंडिंग मधून कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्स परसू व्हायला लागले. आता कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्स ही थोडीशी एक नवीन पद्धतीने निर्माण झालेली व्यवस्था आहे, ज्या पद्धतीमध्ये भांडवलदारांचं प्रचंड मोठं योगदान असतं. फायनान्शियली ते कंट्रोल करतात. मीडिया इतर साधनांच्या माध्यमातून विशिष्ट पक्षाला डेव्हलप करतात. मगाशी उपरे काका म्हणाले, पण त्या चर्चेमध्ये हे फॅक्टर गृहीत करणं थोडंसं गरजेचं आहे. कारण आज ज्या पद्धतीनं पॉलिटिक्स हाताळलं जाते, राजकारण ज्या पद्धतीनं हाताळलं जाते, ज्याला कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्स म्हणतो, त्या कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्समध्ये उद्योगपतीचा फार मोठा रोल आहे. उद्योगपतींच्या साधनांचा फार मोठा रोल आहे. मग ते मीडिया असेल, मनी पॉवर असेल, आणखीन काय असेल. आणि याच्यातून इथली व्यवस्था हाताळणारी मंडळी जी कोणी असतील ते तर त्यांच्या स्वार्थासाठी ती व्यवस्था वापरल्याशिवाय राहणार नाही. मला सुचवायचं आहे की राज्यघटनात्मक संस्थांचा दुरुपयोग कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्समध्ये ही निश्चित बाब आहे.
कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्समध्ये भांडवलदारांच्या हिताची, उच्चभ्रू वर्गाच्या हिताची धोरणं ठरणार हे निश्चित आहे. बाबासाहेब आंबेडकरांची या बाबतीत 2 उदाहरणं आहेत. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1947-48 बनत असताना बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. त्यांनी त्या पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये एक तरतूद आणली होती की जो कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकारी धोरणाचा गुंतवणूकदार किंवा फायदेदार आहे त्याला निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. मग सरकारी कॉन्ट्रॅक्टदार आले आणि जेव्हा ही तरतूद आली तेव्हा सगळे काँग्रेसवाले नेहरूंना भिडले आणि म्हणाले, हे काय करतायत बाबासाहेब, असं जर कलम आलं तर आम्ही सरकारी धोरणाचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टदार आहोत, आमचे अनेक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत, सगळा आमचा पक्ष निवडणुकीच्या राजकारणातून तडीपार होईल. बदलायला लावलं. ते बदललं. मे 1955 बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यसभेतलं 2रं भाषण की म्हणाले, या देशातल्या प्रत्येक वर्गाला या देशाच्या राजकारणामध्ये भाग घेण्याची संधी असली पाहिजे, त्यांचा वाटा त्यांना आहे. पण संसदीय राजकारणामध्ये भांडवल आणि भांडवलदारांचा प्रभाव इथल्या संसदेवरती होता कामा नये. भारतीय संसद ही स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये. काय म्हणाले ते? ही स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये. आणि या स्टॉक एक्सचेंज मार्केट मधले बहुतांशी पक्षाचे सदस्य हे यसमॅन म्हणणारे, डिट्टो म्हणणारे, कोरस गर्ल बनणार नाही त्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. कोरस गर्ल बाबासाहेबांचा शब्द आहे. आज परिस्थिती कोणती आहे? आजही आपण संसदेच्या प्रतिनिधी मंडळाकडे पाहिल्यानंतर भांडवलदारांचं प्रतिनिधित्व आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. त्यांचे हितसंबंध आपल्याची अनेक उदाहरणे देता येईल. व्हिडिओकॉनच्या माध्यमातून किंवा रिलायन्सला दिलेल्या सवलतीच्या माध्यमातून किंवा संपूर्ण या देशातील कॉर्पोरेट सबसिडी आहे जी फिस्कल डेफिसिटपेक्षा जास्त आहे, अनेक उदाहरणे देता येतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी आव्हानं आहेत ती फार मोठी आहे. याच्याही पलीकडे अनेक आव्हानं देता येतील. आता उपयोग म्हणून, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगता येतील. मग ते रोजगार निर्मितीच्या बाबतीतील एक उदाहरण आपण घेऊ. सांगितलं 1 कोटी नोकऱ्या देऊ, सांगितलं ना? कोणी सांगितलं माहित आहे ना? निवडणुकीच्या अगोदर म्हणाले 1 कोटी देऊ. आता आपली रिक्वायरमेंट या देशातील दर महिन्याला 12 लाखाची आहे. देशातील रिक्वायरमेंट 12 लाख नोकऱ्यांची आहे. महिन्याला मी सांगतोय, वर्षाला नाही. देशाच्या एकूण युवा वर्गाच्या लोकसंख्येमध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठ शिकून एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये येणारे तरुण आणि तरुणी यांची रिक्वायरमेंट 12 लाखाची महिन्याला आहे. आपला विकास दर आणि त्या विकास दरातून निर्माण होणारी एम्प्लॉयमेंट म्हणजे अवेलेबल असणारी सप्लाय आणि एम्प्लॉयमेंट मार्केटमधली निर्माण होणारी एम्प्लॉयमेंट याचा ताळमेळ बसत नाही. आणि याचा जेव्हा ताळमेळ बसत नाही तेव्हा या सरप्लस फोर्सनं काय करायचं हे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा वेळेला हा जर सरप्लस फोर्स इतर माध्यमाच्या माध्यमातून भलतीकडे वळला तर ते घटनात्मक व्यवस्थेला आव्हान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949च्या शेवटच्या भाषणामध्ये त्याची मांडणी केली. आता जेव्हा कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्स चालतं तेव्हा हे थोडंसं फॅक्टर उद्ध्वस्त होतील. कारण कॉर्पोरेट काइंड ऑफ पॉलिटिक्समध्ये वेलफेअर पॉलिटिक्सला थारा नसतो, तिथे प्रॉफिट मोटिव्ह पॉलिटिक्सला आधार असणार आहे. प्रॉफिट, कारण भांडवलदारी व्यवस्थेमध्ये पद्धतीमध्ये त्यांचं जास्तीत जास्त कल्याण कसं होईल याची यंत्रणा मांडली जाणार आहे आणि त्यासाठी यंत्रणा राबवली जाणार आहे. आणि जेव्हा ती यंत्रणा राबवली जाईल तेव्हा भारतीय राज्यघटनेनं सांगितलं असेल की तुम्हाला सन्मानानं जीवन जगण्याची संधी. आता ती कशी प्राप्त होणार? कारण सन्मानानं जीवन जगण्याच्या ज्या
अपॉर्च्युनिटी आहेत त्या क्रिएट केल्याशिवाय, ते वातावरण निर्माण केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये त्या सर्व समाज घटकांचा सहभाग करता येणार नाही. आणि ही सगळी धोरणं जेव्हा चालतात तेव्हा मात्र हेही एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे, हेही आपण स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे. किंबहुना नवीन अर्थव्यवस्थेतलं, खास करून भांडवली अर्थव्यवस्थेच्या आधारावरती राजकीय पक्षाची निर्मिती आणि त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून येथील लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग, या फार मोठ्या अडचणी आहेत. या फार मोठ्या अडचणी आहेत. आणि या अडचणीची जर गंभीर दखल घेतली नाही तर हा डोलारा भांडवलदारांच्या हातामध्ये किती प्रमाणात जाईल, त्याचे दुष्परिणाम कोणते होतील, याची मांडणी फार भयानक स्वरूपाची आहे. पण आपल्याला ती जातीयवाद, भगवावाद, सेफ्रोनायझेशन याच्या तुलनेत त्याची दाहकता कमी जाणवते. मात्र फटका फार मोठा बसणार आहे. फटका फार मोठा बसणार आहे. अशी आव्हानं अनेक आहेत. आता या सगळ्या अनेक आव्हानाचा पाठपुरावा करता येईल, भरपूर मांडणी करता येईल. शेवटी या आव्हानाचं काय करता येईल हो? उत्तर साधी आहेत. उत्तर साधी आहेत. मी नेहमी शिकवत आलो, सांगत आलो की आपण किती दिवस नुसतं गुणगान गायचं की आमच्या बापाने घटना लिहिली, याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं काहीतरी पाहिजे ना. किती दिवस गुणगान गायचं? लिहिली आपल्या बापानं, चालवतात दुसऱ्याची पोरं. ही एक विषमता आहे. आता तुम्ही ही व्यवस्था कायम चालवून म्हणाल की नाही आम्ही हे मोडून काढू, थोडंसं कठीण आहे. याचा अर्थ असा की या प्रांगणामध्ये तुम्हाला त्यांना पराभूत केल्याशिवाय, स्वतःच्या हातामध्ये हे सगळं घेतल्याशिवाय शक्य नाही. हे एक मोठं समीकरण आहे. आता कोणत्या मार्गाने घ्यावं? आणि मग मगाशी उपरे काकांनी धम्माची मांडणी केली. आपण उद्या सगळे जर बौद्ध झालो तर हे होईल का? सांगा. या भारतातील सगळे बहुतांशी दलित, आदिवासी, बौद्ध झाले तर हे सगळं घडेल का? याचं उत्तर देताना तुम्हालाही डोक्याला त्रास द्यावा लागतोय. होय म्हणावं की नाही म्हणावं? का चिंतेत का पडला? उत्तर द्या ना, होय किंवा नाही. अडचण आहे ना. अडचण आहे म्हणून तर उशीर लागतोय. कारण आपला पहिला प्रश्न आहे की आपले हे सगळे घटक बौद्ध केव्हा होतील की नाही, हा पहिला प्रश्न. बुद्धिझम बेसिकली मॉडरेट रिलिजन आहे. बुद्धिझम इज नॉट अ अग्रेसिव्ह वेपन. हा इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन विषयी जास्त जोर देतो. नीतिमत्तेच्या प्रांतामध्ये बुद्धिझम प्रभावी इलेमेंट आहे. पण जेव्हा नीतिमत्तेच्या प्रांतामध्ये प्रभावी असणारा जीवनमार्ग जो मॉडरेट आहे, जो अग्रेसिव्ह नाही, तो विदाउट बॅकिंग कधी चालत नाही. आणि हे सत्य आहे. विदाउट बॅकिंग कधी चालत नाही. सम्राट अशोक आणि अशोकानंतरचे अनेक, जोपर्यंत खंदे समर्थक मागे होते तोपर्यंत टिकून राहिलो. समर्थक गेले, अधोगती सुरू झाली. ही मांडणी अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी आहे. साधा आपणाला त्या 1500च्या नोटीवरचं ते अशोक स्तंभ सुद्धा टिकवताना नाकात जीवाला. ही गोष्ट सत्य आहे ना. तिथला अशोक स्तंभ कधी गायब झाला आणि तिथं दुसरा स्तंभ कधी आला, पत्ता नाही लागला. हे जेव्हा वास्तविक सत्य आहे तेव्हा या प्रकारच्या भूमिका आपणाला ऐकायला बऱ्या वाटतील. व्यावहारिक दृष्ट्या कितपत आणता येतील याही तपासून घेण्याची गरज आहे. समारोप करताना एवढंच सांगावं लागेल कठीणपणे की सामाजिक युद्ध आहे. राज्यघटना हा त्यातला एक पुढचा भाग आहे. तर या युद्धामध्ये तुम्ही कितपत तयारी करता, किती जिद्दीने लढता आणि किती जिंकता याच्यावरच मांडणी. हरण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणी वाचवणार नाही, आणि जिंकण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणी
हरवणार नाही. ही या साध्या समीकरणामध्ये सगळी उत्तर आहेत. सगळे समीकरणाची उत्तरं इथं आहेत. काय फार मोठी तात्विक चर्चा करण्याची गरज नाही. बुद्धिवंताच्या प्रांतामध्ये नंदनवनात फिरल्यासारखं फार प्रवास करण्याची गरज नाही. चटकन सरळपणे उत्तराकडे पोहोचलं तर आपलं आयुष्यात एक चांगलं सार्थकपणाचं काम होईल. ती ताकद तुमच्यामध्ये निर्माण हो, ती भावना तुमच्यामध्ये वृद्धिगत हो, एवढीच माफक अपेक्षा आजच्या या 66 प्रजासत्ताक दिनी. एवढं जरी केलं तरी आपलं फार मोठं योगदान ठरेल. धन्यवाद.